नमस्कार आणि वेलकम बॅक. आय होप तुम्ही सगळेजण चांगले असाल. आज खूप दिवसांनंतर मी व्हिडिओ अपलोड करत आहे, कारण गेल्या महिन्यामध्ये मी जरा आजारी होते. मला बॅक्टेरियल इन्फेक्शन झालं होतं, त्यामुळे महिनाभर खूप वीकनेस होता आणि घरातली मी थोडीफारच कामं करायची तरीसुद्धा खूप थकवा यायचा. त्यामुळे सारखा माझा आरामच चालू असायचा आणि त्यामुळे मला जास्त व्हिडिओही बनवायला जमायचं नाही. हा आजचा व्हिडिओ जो मी अपलोड करते तो पण आधी मी ऑलरेडी शूट करून ठेवला होता, पण त्याचं थोडंफार काम बाकी होतं, पण ते करण्यासाठी जरा डिले होत होता. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण काही किचन टिप्स पाहणार आहोत, ज्या अगदी बेसिक आहेत आणि छोट्या छोट्या आहेत, पण आपल्या रोजच्या आयुष्यामध्ये भरपूर आपल्याला उपयुक्त ठरू शकतात. आपल्या किचन ओटा आपण सगळेजण रोज क्लीन करत असतो, पण आपल्या किचन ओट्याची जी बाजूची किनार आहे ना, तिथेही भरपूर फूड पार्टिकल्स जमा होत असतात आणि तिथे फक्त जर आपण कपड्याने पुसून काढलं तरी ते स्वच्छ होत नाही. डेली आपण त्याला कपड्याने पुसतो, पण अधूनमधून तिथेही आपल्याला थोडंफार व्यवस्थित क्लिनिंग करावं लागतं. त्यासाठी आपला जो टूथब्रश आहे ना, त्याच्याने आपण ही किनार घासून घेऊ शकतो, जेणेकरून तिथले फूड पार्टिकल्स व्यवस्थित बाहेर निघतील आणि तिथली जागा क्लीन होऊन जाईल. आता एवढं डिटेलमध्ये क्लिनिंग करायचं म्हटल्यावरती काही वेळेस आपल्याला डेली जमत नाही, तर अधूनमधून आपण अशा प्रकारे आपला किचनचा ओटा क्लिनिंग करून घेऊ शकतो. आपल्याकडे हे जे तेलाचे कॅन्स आहेत, हे दुकानामधून आणल्यानंतर आधी मी याला बाहेरून व्यवस्थित स्वच्छ करून घेते आणि त्यानंतरच घरामध्ये स्टोअर करते. कारण दुकानामध्ये हे कॅन्स खूप दिवसापासून ठेवलेले असतात, त्यामुळे याच्यावरती धूळ बसल्या जाते, थोडाफार चिकटपणा असतो आणि त्यामुळे आपण घरात जिथेही ठेवू ना, ती जागा थोडीफार खराब होऊन जाते. त्यामुळे आधी या कॅनला मी व्यवस्थित स्वच्छ करून घेते. त्याचबरोबर ज्या वेळेस एखादी तेलाची छोटी बॉटल मला रिफिल करायची असेल, तेव्हाही या कॅनला मी तेल ओतण्यापूर्वीही स्वच्छ करून घेते, म्हणजे पुसून घेते ओल्या कपड्याने आणि त्यानंतरही त्याला एकदा स्वच्छ करते, म्हणजे तेल ओतून झाल्यानंतरही एकदा क्लीन करून घेते. कारण कितीही काळजीपूर्वक आपण मोठ्या कॅनमधून छोट्या बर्नीमध्ये तेल ओतण्याचा प्रयत्न केला तरीसुद्धा थोडेफार तेलाचे ओघळ हे येतातच आणि तेच ओघळ आपण पुन्हा तेलाच्या कॅनच्या तोंडाला पुसून घेतो. त्यामुळे मला असं वाटतं की तेलाचं कॅन आपण नेहमी स्वच्छ करायला पाहिजे, तेल ओतण्यापूर्वीही आणि तेल ओतल्यानंतरही, कारण तेलाचे ओघळामुळेही ते कॅन पुन्हा तेलकट होऊन जातं आणि ज्या जागेवरती आपण तेलाचं कॅन स्टोअर करतो ती जागा तेलकट होऊ शकते. त्यामुळे हे नेहमी स्वच्छ करायला हवं. आपण जेव्हा ट्रॅव्हल करतो तेव्हा काही वेळेस आपण अशा प्रकारे पाण्याच्या बॉटल खरेदी करतो, पण या बॉटलचं जे प्लास्टिक आहे ते खूप लो क्वालिटीचं असतं, म्हणजे हे फक्त वन टाईम यूजसाठीच असतं. एकदा यातलं पाणी संपल्यानंतर या बॉटल आपल्याला फेकून द्यायच्या आहेत आणि ते वापरात नाही काढायचे आहेत. पण काही जण अशा प्रकारच्या बॉटलचा वापर रोज करतात, जे चुकीचं आहे. त्याऐवजी आपण चांगल्या क्वालिटीचे प्लास्टिक बॉटल्स वापरू शकतो किंवा प्लास्टिक बॉटल्स न वापरता तांबा, पितळ, स्टील या प्रकारच्या बॉटल्सचा आपण उपयोग करू शकतो, जे आपल्या आरोग्यासाठीही चांगलं असेल. किचनमध्ये काम करत असताना आपल्याला बहुतेक वेळा पेपर्सची गरज लागते. फक्त टिश्यू पेपरच नाही, पण इतर जे पेपर्स असतात, वेस्ट पेपर्स किंवा न्यूजपेपर, याचीही गरज लागते. त्यामुळे हे सगळे पेपर्सना आपण किचनमध्ये कुठेतरी हँडी ठेवायला पाहिजे, कारण काही वेळेस आपल्याला भाज्या ठेवायच्या असतात किंवा काही वेळेस भाजी निवडण्यासाठी मोठ्या न्यूजपेपरची गरज असते किंवा कचऱ्याच्या डब्यामध्ये न्यूजपेपर किंवा नॉर्मल पेपर अंथरायचा असतो किंवा कांद्याच्या टोपलीमध्ये पेपर अंथरायचा असतो किंवा आणखीन कोणत्याही कामासाठी आपल्याला किचनमध्ये पेपर्सचा उपयोग होतोच. म्हणून किचनमध्ये कुठेतरी एका कॉर्नरमध्ये पेपरचा स्टॉक असेल तर आपल्याला काम करताना थोडंफार सोपं होतं आणि पेपर शोधण्यासाठी पुन्हा दुसऱ्या रूममध्ये जावं लागत नाही. आता इथे माझ्या अनुभवामधून किचन कॅबिनेट संबंधित मी तुमच्याबरोबर एक टिप शेअर करणार आहे. जर अशा प्रकारचे ओपन कॅबिनेट्स आपल्याकडे असतील आणि तिथे आपण जर काही ऑर्गनाईज करून ठेवलेलं असेल, म्हणजे काही डब्बे किंवा इतर काही वस्तू,
तर ज्या मागच्या बाजूला वस्तू ठेवलेल्या आहेत ना त्या आपल्याला क्लिअरली दिसत नाही आणि त्या काढण्यासाठी आपल्याला आधी पुढचं सगळं सामान काढावं लागतं आणि त्यानंतर मागचे वस्तू किंवा मागचं काही ऑर्गनायझर ठेवलेलं असेल तर ते काढावं लागतं. तर किचन कॅबिनेट्स ज्यावेळेस तुम्ही बनवाल तेव्हा जर गरज नसेल तर ओपन कॅबिनेट जास्त ठेवू नये. शक्यतो आपण ड्रॉवर्स बनवायला हवे, कारण जर आपण ड्रॉवर्स बनवतो आहे तर मागे काय ठेवलेलं आहे ते आपल्याला इझिली दिसतं, कारण ड्रॉवर्स पुढे आल्यामुळे सगळ्या वस्तू आपल्याला ड्रॉवर्समधल्या दिसतात आणि मागची वस्तू आपण इझिली काढू शकू. मागची वस्तू काढण्यासाठी पुढची वस्तू आपल्याला काढायची बिलकुल गरज भासत नाही. आपल्याकडे जे असे छोटे छोटे स्टीलचे डबे असतात ज्याला अशा प्रकारचं झाकण असतं, ज्याचे अशी रिंग दिलेली असते, त्या रिंगलाही ना आपण अधूनमधून स्वच्छ करायला हवं. म्हणजे वरचेवर स्वच्छ न करता त्या रिंगला पूर्णपणे काढून त्याच्या आतमध्येही आपण झाकण क्लीन करायला हवं, कारण त्याच्या खालीही जरा घाण जमा झालेली असते. पण काही वेळेस काय होतं ना, डेली बेसिसवरती आपल्याला रिंग काढून हे झाकण क्लीन करायला जमत नाही, कारण भरपूर डब्बे जर जमा झाले ना तर क्लीन करायला जमत नाही. तर आपण असं करू शकतो की अधूनमधून किंवा आठवड्यातून एकदा या रिंग्स सगळ्या झाकणांच्या काढून घ्यायच्या आहेत आणि गरम पाण्यामध्ये आपण जरा वेळ त्याला ठेवून द्यायचं आहे, जेणेकरून त्याला बसलेली म्हणजे रिंग्सला बसलेली सगळी घाण निघून जाईल आणि त्याचबरोबर जे झाकण आहे त्या झाकणाच्या साईडलाही आपण क्लिनिंग करून घेऊ शकतो. इथे अशा प्रकारे गरम पाण्यामध्ये जरा वेळ हे रिंग्स ठेवून त्याला स्वच्छ करून घ्यायचं आहे आणि ह्या झाकणाला ब्रशच्या साहाय्याने आपण क्लीन करून घेऊ शकतो. काही दिवस ना जर कामांची खूप गडबड असेल आणि कामं सुरुवात करण्यासाठी आपल्याला अगदी बेसिकपासून सुरुवात करावी लागत असेल ना, तर त्यावेळेस थोडीफार आपली ना चिडचिड होते आणि कामांनाही भरपूर उशीर होतो. त्यासाठी थोडंसं आपण ना प्री प्लॅनिंग केलं किंवा थोडंसं आपण पूर्वतयारी केली तर आपलं काम थोडंफार सोपं होऊ शकतं. म्हणजे दुसऱ्या दिवशी आपल्याला काय स्वयंपाकासाठी बनवायचं आहे त्याची पूर्वतयारी आदल्या दिवशी आपण करू शकतो, किंवा जरी तुम्ही तसं प्लॅनिंग करत नसाल तर अगदी बेसिक ज्या गोष्टी आहेत त्या आपण करून ठेवू शकतो. जसं लसूण निवडून ठेवणे, मिरच्या निवडून ठेवणे, कोथिंबीर साफ करून ठेवणे किंवा अद्रक लसूण पेस्ट बनवणे. त्याचबरोबर ओला मसाला आपण जो बनवतो, ओला मसाला बनवून ठेवू शकतो आठवड्याभराचा, किंवा लसूण खोबऱ्याची पेस्ट बनवून ठेवू शकतो, जे आपल्याला रोजच्या स्वयंपाकासाठी उपयोगी पडतात. म्हणजे आपलं रोजचं काम थोडंफार सोपं होईल आणि झटपट आपल्याला काही बनवायचं असेल तर आपल्याला लगेच बनवता येईल. तर आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते आणि आशा आहे व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. तर पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसहित. तोपर्यंत मस्त रहा, हसत रहा आणि स्वतःची काळजी घ्या. धन्यवाद.